हे स्मार्ट फार्मिंग हे छान झालंय मशीन ना स्मार्ट फार्मिंग पाण्याची मोठी बचत या ठिकाणी झाली. सोबतच या ठिकाणी खतामध्ये या ठिकाणी समजा जी खतं वापरलेली आहेत ट्रेडिशनल पद्धतीने आपण याला कॉम्प्रेसिंग मधून म्हणजे बेसल डोसमधून खतं दिलेली आहेत आणि ती खतं जी आहेत या ठिकाणी याच्या कंपॅरिझन समजा याच्या कंपॅरिझनला जर केलं तर 18 ते 20% आपण खताची बचत केलेली. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की लागवड करत असताना जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन होता 86-032 मध्ये हा 0.86% होता आणि वागता यापर्यंत मागच्या महिन्याच्या सॉइल टेस्टमध्ये हा 1.38% वाढला. आपण या ठिकाणी बायो फर्टिलायझर सुद्धा वापरले. ऑर्गॅनिक खतांची संख्या जेवढी वाढते तेवढा ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो जमिनीतला जास्त पुजतो आणि त्यातनं अवेलेबल कार्बन हा वाढतो. ऊसामध्ये सर्वात जास्त अडचणीचा प्रकार काय होतात हे इम्प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट ज्यामुळे जमिनीची वापसा स्टेजची जी परिस्थिती आहे ती कमी होते. जमिनीची हवा कमी झाली की जीवसृष्टी कमी होते त्यामुळे मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी ही कमी होते आणि मग ती कमी झाली की अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते ना उत्पन्न कमी होत चालतं. आपण तीच गोष्ट या ठिकाणी जी आहे ती कव्हर केली की पाण्याचा कमी वापर गरजेनुसार वापर सेन्सर वेस्टमध्ये आणि जी आहे वेदर स्टेशन या इथं पण आणि इकडं पण दोघं ठिकाणी वापरलेले सर दोघांचे पॅरामीटर एवढं मोठं कॉन्ट्रडिक्शन होत आहे आपल्याकडे. म्हणजे जुनं असं सगळ्यांचा समज आहे की ऊस म्हणजे पाणी पिणार गझलिंग ऑफ वॉटर पीक आहे त्याच्या बरोबर हे कॉन्ट्रडिक्शन बोलत आहेत की ते कमी पाणी लागतं म्हणजे कारण ऊस हा मुळात सन लव्हिंग प्लॉट सन लव्हिंग क्रॉप आहे. त्याला सोलर लाईट म्हणजे आपण म्हणा सूर्यप्रकाश जास्त पाहिजे नाही पाणी मॉडरेट पाहिजे नाही. का मॉडरेट पाहिजे ना तर याची मूळ जी आहेत ही फक्त 17 ते 18 इंचापर्यंतच वाढतात त्याखाली जात नाही. तर मग त्याच्या खालचं पाणी अतिरिक्त पाणी म्हणजे हे सगळं खालच्या स्तराला जातो आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला मुळांच्या कक्षेतनं लागणारं पाणी हे मॉडरेट लागतं. ते सायंटिफिकली आहे. सन लव्हिंग का जास्त आहे तर याला जे नंबर ऑफ आपण पिलर्स म्हणतो कुठेची संख्या जास्त आहे हो. प्रत्येक व्हरायटीचं आपण कॅरेक्टर मोजलो. आपले MSc PhDचे स्टुडंट वर्षभर याच्यावर काम करत होते. जनरली शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 ते 2.5 कांड्या एका महिन्याला फुटतात. ह्या AIच्या ह्यानी आपल्याला 3.5 ते 4 कांड्या मिळाल्या. 265च्या बाबतीमध्ये AI मध्ये आपल्याला 52 ते 53 कांड्या मिळाल्या आणि हायेस्ट उत्पादन 150.800 टन प्रति एकरी मिळाले. देशाचं ॲव्हरेज 150 टन प्रति हेक्टर आणि तरी आम्हाला 150 टनापेक्षा जास्त मिळाले रेकॉर्डेबल. आणि हा डेटा आहे 6 एकराचा. हा 10 गुंठ्यातला नाही. आणि त्याचे इथं पण हा प्लॉट होता 265चा तो 10,000चा. हा तो नॉन AIचा. आता जो दिसतो 265 तो नॉन AIचा. ते जे लाईन हा रेड रिबन आहे रेड रिबन AI आहे टन्स पर हेक्टर देशाचा अजून कमी 75च्या आसपास. तेच चाललं परफेक्ट दाखवतो सगळं AI अप्रोप्रिएट रिक्वायरमेंट अतिशय उत्तम प्रश्न आहे की आता आपण जी AI टेक्नॉलॉजी वापरतो तर यामध्ये आपण पहिल्यांदा काढतो जमिनीतला वॉटर टेबल म्हणजे जमिनीत पाणी किती उपलब्ध आहे. त्यानंतर ETA म्हणजे याच्यातून इव्हॅपोरेट ट्रान्समिशन किती झालं. त्यानंतर तिसरा पॅरामीटर आहे की या पिकामध्ये पाण्याची धारण क्षमता किती आहे म्हणजे पिकातलं पाणी किती आहे
आणि यातनं इव्हॉपरेट किती होतात. आणि जमिनीतलं इव्हॉपरेशन आपण काढलं, घरातलं कंटेंट काढला, त्यातनं घरातलं पाण्यातनं इव्हॉपरेट होणारं पाण्याची संख्या काढली आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण वॉटर डिफिशिएट काढला. जो वॉटर डिफिशिएट आहे, समजा 10,000 लिटर पाणी जे जमिनीत उपलब्ध आहे आणि त्यातलं 2,000 लिटर पाणी उडून गेले आणि माझी रिक्वायरमेंट क्रॉप स्टेजनुसार आत्ता 10,000ची आहे, तर माझ्याजवळ आत्ता जमिनीमध्ये 8,000 लिटर उपलब्ध आहे. माझ्या 2,000 लिटरचा तुटवडा आहे. तो तेवढा तुटवडा आपण फक्त जमिनीमध्ये पुन्हा फुलफिल करतो. याची कॅनोपी कव्हरेजनुसार त्याची जी वॉटर कन्झम्पशन कॅपॅसिटी आहे, जेवढं ते इव्हॉपरेट करतं आणि जेवढं ते स्वतःजवळ ठेवतं, दॅट इज हिज ओन रिक्वायरमेंट. ही त्याची आत्ताच्या वातावरणाच्या परिस्थितीनुसार, मग त्यामध्ये वातावरणाचं तापमान, ह्युमिडिटी, रेडिओ इंटेन्सिटी या सगळ्या गोष्टींचे आपण तिथं जे आहे मेजरमेंट घेतलेलं वेदर स्टेशन आहे ते किती एकराला 2 एकर. नाही, आता आपण हब अँड स्पोक मॉडेल करतो त्याच्यामध्ये आपलं 2 किलोमीटर एरियाला एक हब द्यायचा आणि स्पोक म्हणजे जे वॉटर सेन्सर वगैरे जमिनीतले आहेत, इरिगेशन सेन्सर, सॉइल सेन्सर, NPK सेन्सर, ते आपण स्पोक मॉडेलला देणार. मग 2 किलोमीटर रेंजमध्ये जेवढे शेतकरी कव्हर होतील तेवढ्यांना एक वेदर स्टेशन आपल्याला इफिशियंट आहे. म्हणजे जास्त खर्चात आपल्याला कमी खर्चात ते वेदर स्टेशनच्या स्पोकला कनेक्ट करणार. हा वेदरचे आता ते समोर मॉडेल आहे ते मी तुम्हाला दाखवतो. दुसरा एक कनेक्ट केलं महत्त्वाचा विषय होता, हुमणी आपल्याकडे जास्त येते. म्हणजे कोल्हापूर भागात गेल्या वर्षी आउटब्रेक होता. तर इथं एक ऑब्झर्वेशन असं झालं की ज्या ठिकाणी ट्रेस आहे, आम्हाला मॅपिंगमध्ये सॅटेलाइट मॅपिंगचं काम करतात ना, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी ट्रेस आहे तर तिथं ऑब्झर्वेशन घेतलं तर हुमणी सापडली. तर आपल्याला हुमणीचं अर्ली वॉर्निंग म्हणजे लवकर कंट्रोल करण्यासाठी काम होतं. म्हणजे सेंद्रिय पद्धतीने आपण पण करू शकतो, जे केमिकलमध्ये पण होत नाही. तर हा पेस्ट डिसीजसाठी पण काम करतो. पेस्ट डिसीजसाठी आपण EPN वापरतो, इंटरनेट वापरतो. त्याच्यानं लॉंग टर्म कंट्रोल आपल्याला ICRनं प्रमाणित हे औषध आहे, ICRनं रिसर्च केलेलं आहे आणि ग्लोबली सगळ्यात जास्त वापरलं जाणारं पेस्टिसाईड, बायोपेस्टिसाईड ज्याला म्हणता येईल ते आहे आणि ते हुमणीच्या नियंत्रणासाठी अतिशय उत्तम आहे. आणि त्याचं स्पॉट आयडेंटिफिकेशन जे आहे ते सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला तसं सरांनी सांगितलं की ज्या ठिकाणी स्ट्रेस आहे, जिथं पाण्याचा ताण पडतो आहे, अशा ठिकाणी हुमणी जास्त लवकर डेव्हलप होते आणि मग ते हळूहळू पसरते. तर या गोष्टीला आपण तिथं आयडेंटिफाय करून लगेच कंट्रोल करू शकतो. तो लॉंग टर्म कंट्रोल राहतो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आम्ही सर्व इन्फेक्शन हे अनुभवलं आणि त्याला कंट्रोलही केलं. इव्हन तो ऊसामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर तुमचा कोल्हापूर आणि इकडचा जो पट्टा जिथे सातत्यानं ऊस लागतो त्या ठिकाणी नेमॅटोडची जी आहे इन्फेक्शनसुद्धा दिसायला लागलं. आम्हाला देखील या प्लॉटमध्ये नेमॅटोड आला होता 80 प्लॉटमध्ये आलं आपल्याला. ठीक आहे, तोही आपण त्या ठिकाणी कंट्रोल केला, तोही आपल्याला आयडेंटिफाय होतो. म्हणजे मायक्रो लेवल डिसीजपासून तर मॅक्रो लेवल डिसीजपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय होतात. कंप्लीट क्रॉप मॉनिटरिंगमध्ये आपल्याला प्रत्येक स्टेजेसनुसार त्याच्या रिक्वायरमेंट समजतात. NPKच्या डिफिशियन्सी जी आहे ती सुद्धा आपल्याला समजतं आणि त्यानुसार मग आपण फर्टिगेशन जर केलं तर या दोघांची बचत होते. 265 व्हरायटीला 14 ते 15 महिने साखर उतारा मिळायला लागतो. आपण 12 महिन्यात 12च्या आसपास साखर उतारा अचीव्ह केला, 12.24 आणि हायेस्ट यील्ड ह्या साधारणतः 265 150 टन मिळाला आपल्याला प्रति एकर. त्याची न्यूट्रिएंट मॅनेजमेंट 9व्या महिन्यानंतर 12व्या महिन्यापर्यंत पाणी कमी केलं न्यूट्रिएंट हे खरं कारण 265 हो रिकव्हरी कमी असते. 14 महिन्यानंतर ती थोडी वाढते. पण ही आपण एक दॅट इज ओनली व्हरायटी होल्डिंग मोर वॉटर दॅट रिड्युसेस. आणि कांड्या ज्या आहेत त्या कांड्या ॲव्हरेज 42 कांड्या होता तो ऊस. म्हणजे हा 265 आणि 5 किलो 600 ग्रॅम एक ऊस भरलाय हायेस्ट. आणि 4000 ऊस आपले एका प्लॉट मध्ये पर एकर, 40,000 आपले विलेबल केन आपण अचीव्ह करायचे. 40,000 गुणिले 5 किलो 4.5 किलो समोर आता धरलंय 200 टनाचं टार्गेट ठरलं. जगात पहिला 200 टनचा ऊस समोर येणार होईल असा आमचा अंदाज. फार हेल्दी होता ना मॅन, तसे नालावडे सरांचं एक्सप्रेशन बघा ना, बिग अचीवर. मला डॉक्टर मोहिते तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. युअर सॉइल सायंटिस्ट मी वॉटर बद्दल बोलले. आपल्या सॉइल व्हॅरीज फ्रॉम साईल वेगळी आहे, तिकडची वेगळी असते. जे पाणी लागत नाही ते सॉइल धरून ठेवते आणि मी तुमचं सगळं परिणाम माहीत होता. ते तसं कसं कॅल्क्युलेट करता तुम्ही? महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 40% वॉटर सेव्हिंग आहे. ड्रीपपेक्षा 20% जास्त सेव्हिंग होतं.
ते कसं करतो आपण इनिशियली बल्ड डेन्सिटी फिजिकल पॅरामीटर्स अनालिसिस करतो. सॅटेलाइटने सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी मिळत आहेत आणि आवरली बेसिसमध्ये डे टू डे वॉटर रिक्वायरमेंट आपल्याला रूट झोनची समजते क्रॉप फिजिओलॉजीनुसार. म्हणजे से फ्रॉम ती फिक्सच आहे हो, हा, ती फिक्स आहे. हा, पण वेदर कंडिशन, इव्हॅपोट्रान्सपिरेशन आणि वॉटर रिक्वायरमेंट हे आपल्याला डे टू डे मिळाल्यामुळं त्या पर्टिक्युलर सॉइल मध्ये लागणारं पाणी तेवढंच सांगता येतंय. आज आम्ही शेतकऱ्यांना सांगतोय नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे. मला पुढचा प्रश्न सोपा आहे. याचं मॉडेल केलंय का? मॉडेल चालेल केलेलं ट्रेंड आहे. केलेलं. आपण ते दाखवणारच आहे समोर. सेन्सर मॉइश्चर सेन्सर्स आहेत, इटी आहे. प्रत्येक सॉइल पॅटर्ननुसार ज्यावेळेला सॉइल अनालिसिस करतो म्हणजे आपण ज्यावेळेला पहिल्यांदा माती परीक्षण करतो त्यावरून त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज समजतो. त्यानुसार त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीचा डेल्टा आपल्याला मिळतो. तो डेल्टा आपण आपल्या अल्गोरिदममध्ये वापरून एकच पॉईंट अंडरलाईन करायचा होता. सॉइल प्रॉपर्टीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ते आपण सॅटेलाइट आणि ग्राउंड ट्रुथिंग दोन्हीने आपण बेस निर्माण झाला ना, बाकीच्या गोष्टी सोप्या आहेत. तर याच्यातून आता पहिल्या सुरुवातीपासून यामध्ये 2 सायंटिस्ट या दिशेनं काय हे सुरुवातीला घेतो ज्यावेळेस आपण सेन्सर प्लेसमेंट करतो आणि त्यानंतर जसं तुम्ही म्हणला की सरांनी पण सांगितलं बल्ड डेन्सिटी काय आहे, हे सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय आहे आणि त्यानंतरच तो सेन्सर आपण तिथं प्लेस करतो. तो मॉडेल ट्रेन करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा डेटा आहे. सेकंड ऑप्शन आहे की आपण तो साधारणतः 1 by 1 मीटरमध्ये तो सेन्सर बसवतो. तिथला तो डेटा यायला सुरुवात होतो. सोबत आपण काय करतोय की सॅटेलाइट मॅपिंग करतो आणि सॅटेलाइटद्वारे साधारणतः 7 ते 8 इंचापर्यंत आपण संपूर्ण प्लॉटची डेप्थ घेतो आणि त्यामध्ये सॅटेलाइटचे जे काही डेटा येतोय आणि हा डेटा येतोय ह्या दोघांना कोरिलेट करून तो मॉडेलला डेटा होतो. नंतर आपण इरिगेशन ऍडवायझरी जनरेट करतो. माझा मुद्दा काय आहे, आपल्याकडे चिबड जमिनी खूप झाल्या जास्त पाण्यामुळे. यांनी जर मॉडेल डेव्हलप केलं त्या चिबड जमिनीसाठी तर क्षारपणाचं प्रमाण and we'll have a major breakthrough in that. आणि सर दुसरं त्याच्यात एक ऑब्झर्वेशन आहे. जमिनीमध्ये पण आपले काही प्लॉट आहेत जिथं 265च रिकमेंड असतं, पण आपण शेतकऱ्यांनी 86-032 पण घेतलेला आहे चार जमिनीत. तर तिथली आत्ताची जी ग्रोथ आहे अडसालीची ती त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मला 2 कंड्या मिळायच्या. माझं हे होतं की 50-60 उत्पादन कसं तरी मिळायचं. त्या जमिनीमध्ये मला आत्ता असं आहे की 80-90% पुढे मिळेल. लिंबूतला खालच्या जे जमिनी आहेत तिथं सुरेश सोपान जगताप नावाचे शेतकरी आहेत, त्यांनी तिथं प्लॉट केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 80 टन, आम्ही त्यांना सांगतो की 120 टन तुमचं त्या जमिनीत उत्पादन देईल. कारण कॅल्क्युलेशन न्यूट्रिएंटचं जसं सर पाण्याचं केलं तसं न्यूट्रिएंटचं पण केलं. त्यांचं 8.2 pH आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 1.34 डेसिसायमर/मीटर. सोडियमचं प्रमाण जास्त आहे आणि बायकार्बोनेट पण जास्त आहे. आपण काय केलं पहिल्यांदा तिथं आपली सॉइल टेस्टिंग केलं, मॅपिंग केलं, त्याच्यानंतर सॅटेलाइट मॅपिंग केलं आणि सबसॉइलर तिथं चालवलं. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन जो लेस होता तो सायमल्टेनियसली वाढवला. त्याच्यामध्ये पेस्टमेड केक, राख, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, बायो फर्टिलायझर हे दिले आणि ड्रीपमधून सुद्धा आपण त्याची प्रोडक्टली ॲप्लिकेशन सांगतो. 3 वर्षांना तो प्लॉट हे होतो बायचा. आणि 341 हे जे NPK आहे रिकमेंडेशन त्याच्या अगेन्स्ट आपण 30% रिकमेंडेशन कमी देतो फर्टिलायझर. म्हणजे 300 किलो नायट्रोजनच्या अगेन्स्ट 275 किलोच नायट्रोजन दिलेलं आहे. अपटेक तिथं जास्त होतं पाणी कमी दिल्यामुळे. आणि रूट झोनमध्ये एरिएशन झालं, O2चं प्रमाण वाढलं, त्यामुळं व्हाईट रूटचं प्रमाण चांगलं आहे. जसं यांनी सांगितलं मगाशी की कार्बन 0.8 पासून 1.38 वाढला, तशा बाकीच्या सॉइल प्रॉपर्टीचं अनालिसिस केलं. हां, त्याच्यानंतर आपण केलं सर. त्याच्यामध्ये
नाही, आता नवीन प्लॉट बघू. फक्त रिअल टाइम डेटा दाखवतो. ते मला जरा डिटेल मोस्ट इम्पॉर्टंट अजून कोण आहे सर? प्रीती या ना प्लीज या. तुमचे इम्पॉर्टंट झाले बसा. 3 लोक बसतात. बसा मॅडम. अजून कोण बसतात? बसा. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बघायला आले ते गाड्या आधी अतिथी देवो चारित्र्य जमिनीमध्ये आपण कसं वाटणार. महत्वाचा प्रश्न पाणी हा आहे. ज्यावेळेस 1000 किलो पाणी म्हणजे 1 टन पाणी, त्याच्यामध्ये मिनिमम 640 किलो क्षार असतात चारित्र्य पाण्यामध्ये. करतो. थँक्यू सुरेश. थँक्यू. आता कुठे जायचं? नमस्कार. तुमचं कौतुक करायला आलोय आम्ही सगळे. रिअली गुड वर्क. इथून काय ते अनइवन आहे का सगळं?